नमस्कार, मी सारिका गायकवाड. आज आपण 13,374 या व्हरायटीसाठी व्हिजिट करण्यासाठी या प्लॉटला आज आम्ही आलेलो आहोत. तर आता ही 13,374 ची व्हरायटी आपल्या समोर बघायला मिळते. जवळजवळ 9 महिन्याचा ऊस आहे. तर ही व्हरायटी जी आहे ही 13,374 नावाने ओळखली जाणारी संकेश्वर संशोधन केंद्राची प्रसारित केलेली ही व्हरायटी आहे. याचा जे क्रॉस आहे, सरासरी आपण नेहमी बघतो की 2 क्रॉसिंगच व्हरायटी तयार होते, पण ही एकमेव व्हरायटी अशी की तीन क्रॉसिंग मध्ये ही तयार झालेली व्हरायटी आहे. तर NB 94/545 आणि R186 याच्या क्रॉस मधून बनलेली ही व्हरायटी आहे. जवळजवळ हा ऊस आपण बघतो 8 ते 9 महिन्याचा ऊस आहे आणि जवळजवळ 22-23 कांड्यावरती हा ऊस गेलेला आहे. सरळ वाढणारा ऊस आहे, 12 महिन्याचं पीक आहे. सरळ वाढणारा ऊस आहे, पडत नाही, मोडत नाही, जाडी एकदम चांगली आहे, लांबी चांगली पडते, जाडी चांगली बघते. 12 महिन्याचं पीक आहे, पण गुंठ्याला 2 ते 3 टन ऍव्हरेज देणारी एकमेव व्हरायटी आहे. एका 12 महिन्यामध्ये एकरी ह्याचं जे टनेज आहे ते 130 टनापर्यंत 120 टनापर्यंत याचे ऍव्हरेज जाते. इतकी जबरदस्त ही व्हरायटी आहे. तर जरा आम्हाला या व्हरायटी बद्दल अजून माहिती तुम्ही देऊ शकता. हे मी फेब्रुवारी महिन्यात ऊस लागण केलंय. म्हणजे आज याचे 9 महिने पूर्ण झालेले आहेत आणि 22 ते 23 कांड्याचा ऊस तयार आहे. एक एक ठिकाणी 24-25 पण आहे आणि पावसाळ्यात अति वाऱ्याला सुद्धा हे ऊस पडलेलं नाही. आणि पावसाला टिकणारा ऊस आहे, सरळ जाणारा ऊस आहे आणि 9 महिने झाले तरी अजून सूर्याची कंडिशन नाही आहे याला. सुरा वगैरे काही नाही. अजून कमीत कमी 5 ते 6 कांड्या ऊसाचं वाढू शकतो. एप्रिल एंड पर्यंत लावून केलं तरी चालतंय. याचं लावलं तर पण थोडं नसते. शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून एक नंबर फायद्याची व्हरायटी आहे. ज्यांना या रोपांचं बुकिंग करायचं असेल तर त्यांनी दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात. धन्यवाद.